नमस्कार मित्रांनो, अचानक भयानक आमचा एक प्लॅन ठरलाय. आम्ही चाललोय आदित्य भाऊच्या मदतीने. कुठे चाललोय रे? महाबळेश्वर कुठेतरी चाललोय, म्हणजे मसोबाचं मंदिर आहे एक, तिथे फिरायला चाललोय. तुम्हाला हा रस्ता दाखवतो. आता खडक वासल्याच्या रोडला आहे. रोड तर एकदम भारी, सुनसान. रात्रीच्या आल्यावर कसली भीती वाटन इथं. तर आता मी इथनं निघतो, मग नंतर तुम्हाला भेटतो. तर माझ्यासोबत जुळत राहा. तर मित्रांनो, सध्या आम्ही पोहोचलोय मसोबा मंदिरात पैसे. आता जरा हातपाय तोंड बिंड धुतो, नंतर दर्शन बिर्शन झालं की तुम्हाला कॉल करतो. इथं शूटिंग आलो नाही, आता शिव्या खाल्ल्यात आम्ही. तर थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. इथं आम्ही आता आलो, हात पाय बे धुतले. आदित्य भाऊ म्हणतो माझे पाय गोरे का तुझे पाय गोरे? पण आता मी इकडनं निघतोय. आईला इकडं विषय राहू दे, तिकडे नाही गेलो पाहिजे. आम्ही मंदिराच्या आत आलो मित्रांनो. मंदिर एक नंबर होतं, एकदम प्रसन्नमय वातावरण होतं तिथं. खूप करमलं आम्हाला इथं. जास्त बोलू नाही शकलो, कारण देवाच्या वातावरणात जरा आपण शांत बसलेलंच चांगलं असते. तर तुम्ही बघू शकता मंदिरात किती शांतता आणि किती भारी आहे. जसं जसं मंदिर फिरत होतं तसं तसं खूप भारी वाटत होतं तिथं. परत महादेवांना बघून, नंदी आणि पार्वतींना बघून तर अजून मन प्रसन्न झालं. बघू शकता किती सुंदर, म्हणजे काय सांगू मित्रांनो, असं फिरलं पाहिजे तुम्ही पण. खूप भारी मंदिर होतं. आता सध्या थोड्या वेळात आम्ही फोटो बिटो काढणार. जरा दर्शन बिर्शन प्रॉपर झालेलं आहे. नंतर ना बघू पुढं काय होतं, अजून चालू आहे आमचं. मित्रांनो, काय भारी स्पॉटला आलोय आम्ही. इथं मस्त फोटो बिटो आता जाम काढलेले आहेत आम्ही. आणि इथं गार्डन आहे, मस्त फिरतोय बघा हे गार्डन. काय दाखवू? हा थांबा, तुम्हाला मागणं दाखवतो. नंदी बिंदी इथं फुल भारी दिसतंय. आणि इकडनं बघा, हे ते मंदिराचं शिखर म्हणतात ना, शिखर. आता आम्ही पुढे जातोय, जरा फोटो बिटो काढतो, जरा फिरतो, मग तुम्हाला भेटतो. हे बघा मित्रांनो, हे गार्डन मध्ये पण मस्त फिरायला खूप भारी आहे. जर फॅमिली सोबत येत असताल तर भारी, म्हणजे तुमच्याकडे तुमचे लेकरं बिकरं काय काय असतील ते त्यांच्यासोबत तुम्ही खेळू शकता. तर मजेशीर आहे खूप. गार्डन बेटा म्हणजे फॅमिलीसाठी पण चांगली गोष्ट आहे. तर आलं पाहिजे इकडं. पुढे बघा काय होते. तर मित्रांनो, आता आमचे फोटो बिटो काढून झाले. आता मी इकडनं निघतोय, म्हणजे अजून किती फोटो काढायचे काय माहित. याच्यासाठी जॅकेट बिकेट बदलतोय, फोटो चांगले नाही काय म्हणून. याचं जॅकेट पण मोठे. थांबा, टोपी घालतो, जरा जादू बनतो मी. आता मी मस्त फोटो बिटो काढतो, जरा पुढं निघतो, मग एकदम भारी स्पॉटला गेले. अजून आम्ही व्हिडिओ काढायचे. ब्लॉग अपलोड होईल का नाही ते पण नाही माहित, कारण जी माझी सवय ब्लॉग एडिट करत नाही. ब्लॉग अर्धे होतात, पण यावेळेस पूर्ण प्रयत्न करून ब्लॉग पूर्ण करायचे. हा बघा, शाहरुख खान दिसतोय का नाही मागं बघा, शाहरुख खान सारखेच केस गेलेत. भाऊ आपला शाहरुख खान आहे. आता पुढे जातो, मस्त व्हिडिओ जरा फोटो बिटो काढतो, मग भेटतो तुम्हाला. मित्रांनो, मला सर्वात जास्त इथली एक गोष्ट आवडली, ते म्हणजे हे बघा, हे जे नंदीवर शिव आणि पार्वती बसलेत ना, ते एकदम भारी मित्रांनो. लय आवडलं मला. आता परत एकदा दुसऱ्यांदा दर्शन करायला आलतो का मित्रांनो, कारण तिकडे काय काय कशाची अंगारीची कशाची तरी पुढे भेटते. तिकडनं आता आम्ही निघून चाललोय. आता भेटतो तुम्हाला रस्त्यावर. तर मित्रांनो, आम्ही तिकडनं जाऊन आलोय आणि आता मी कार्तिक भाऊच्या याच्यावर आलोय, टेम्पोवर. जसं की भाजी विजी जर पाहिजे असेल तर भाऊच्या टेम्पोवर या, चांगली तुम्हाला भाजी भेटेल. त्यामध्ये कस्टमर आले. तर मग सध्या आता ब्लॉगचा एंड कधी करायचा मला काही माहित नाही, पण सध्या तर आम्ही आलो, जरा बसलोय. भाजी बिजी विकून उठतोय भाऊ. नंतर ना अजून कुठं बाहेर फिरणं होतंय, तर नाहीतरी इथंच कुठेतरी